सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दीपिका दादाजी करते. मी इयत्ता 6वी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला क्रांतिकारक भगतसिंगांबद्दल एक छोटी गोष्ट बोलून दाखवणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी नम्र विनंती. जब जब तिरंगा लहराता है, जब जब तिरंगा लहराता है, हे शूरवीरों हमें तुम्हारी याद आती है, हे शूरवीरों हमें तुम्हारी याद आती है. मित्रांनो, मला नेहमी असे वाटते की भारत माता शहीद भगतसिंगांबद्दल मोठ्या गर्वाने व मोठ्या अभिमानाने म्हणत असेल की जरी या भूमीवर संकट हो निकाल जरी कोसळला असता, निश्चित माझ्या या पुत्रांनी, निश्चित माझ्या या भगतसिंगांनी तो छातीवर झेलला असता, तो छातीवर झेलला असता. आज मी तुम्हाला भगतसिंगांबद्दल एक छोटी गोष्ट सांगत आहे. मित्रांनो, असे म्हणतात की वाळाचे पाय पाण्यात दिसतात, पण भगतसिंग 8 वर्षाचे असताना आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेर खेळत होते. खेळता खेळता त्यांचे लक्ष आपल्या काकाच्या हातातील बंदुकीकडे गेले. लहान मुलांना नेहमी खेळण्याच्या बंदुकीचे आकर्षण असते, पण हे तसले आकर्षण नव्हते. हा एक संकेत होता. त्यांनी आपल्या काकांना विचारले, चाचाजी चाचाजी यह क्या है और इससे क्या होता है? यावरून काका म्हणाले, बेटा भगत, यह तो बंदूक है, इससे गोलियां चलाई जाती है, इससे गोलियां चलाई जाती है और इसी के ही इस्तेमाल से हम अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाएंगे. मगर तो अभी छोटा है, पढ़ाई कर पढ़ाई. या 4-2 वाक्याचा भगतवर एवढा परिणाम झाला की तो याच बंदुकीने आपल्याला इंग्रजांना हिंदुस्थानवरून बाहेर हाकलायच्या याच विचाराने वावरू लागला. एके दिवशी लहान भगत व त्याचे काका शेतात गेले होते. काका शेतात आंब्याची लागवड करत होते. भगत ने काकांना विचारले, चाचाजी चाचाजी यह क्या है? चाचाजी चाचाजी आप यह क्या कर रहे हो? यावरून काका म्हणाले, बेटा भगत, मैं तो आम के पेड़ लगा रहा हूँ, इसमें जो आम आएंगे वो हम सब बांट कर खाएंगे. हे ऐकून भगत परतच आपल्या घरी गेला व काकांची बंदूकच घेऊन परत आला व जागोजागी मोठे मोठे खड्डे खोदू लागला. यावरून काकांना प्रश्न पडला की भगत एवढा उत्सुकतेने गड्डे का खोदत आहे. यावरून त्यांनी विचारले भगतला, बेटा भगत, आप यह क्या कर रहे हो? यावरून भगत म्हणाला, मैं तो गड्ढे खोद रहा हूँ, इसमें मैं बंदूकों की फसल उगाऊंगा और वो बंदूक आएंगे वो हम सब बात कर अंग्रेजों को हिंदुस्तान से बाहर भगाएंगे. मला आश्चर्य वाटते की 8 वर्षाचा मुलगा खाऊ खायचे सोडून, खेळणी खेळायचे सोडून देशाच्या स्वातंत्र्याची भाषा करतो व हाच पुढे मुलगा हाच भगत बंदुकीची शेती करून पाहणारा पुढे तो भगत क्रांतिकारक चळवळीचा आधारस्तंभ बनतो व तो यह देश हमारा है, यहाँ से चले जाऊ नाही तो गोळ्या खाऊ असं ठणकावून सांगतो. या भगतसिंगांबद्दल मी एवढेच बोलेन. राज्य करावे तर शिवाजी महाराजांसारखे, राज्य करावे तर शिवाजी महाराजांसारखे, शूर असावं तर राणा प्रतापांसारखं, शूर असावं तर राणा प्रतापांसारखं, हुशार असावं तर बिरबलांसारखं, हुशार असावं तर बिरबलांसारखं व देशभक्त असावं तर भगतसिंगांसारखं, देशभक्त असावं तर भगतसिंगांसारखं. मित्रांनो, भगतसिंग फक्त 21 वर्षे जगले, पण त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले व ते फासावर चढण्याच्या आधी म्हणाले होते, जिंदगी तो खुद के दम पर जी जाती है, जिंदगी तो खुद के दम पर जी जाती है. दूसरों के कंधों पर तो सिर्फ जनाने उठाए जाते, दूसरों के कंधों पर सिर्फ जनाने उठाए जाते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.